जग विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंग ऐका जे तुम्ही भक्त भागवत ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ती हित सत्य करा. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू संत सम्राट वैराग्याचे महामेरू वैराग्याचं वारकरी संप्रदायाचं अग्रगण्य स्थान असलेले जगद्गुरू शिरोमणी तुकोबाराया आणि त्याच तुकोबारायाचा हा अभंग आहे. आणि वारकऱ्याचं वैष्णवाचं लक्षण प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल आज सोपत्यातला कितवा दिवस आहे महाराज? चौथा दिवस. आणि चौथ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आहे. आणि या शिकारा ग्रामामध्ये वैराग्याचे महामेरू खरंच वैराग्याचं भूषण आहे बरं का आमच्या नांदेड जिल्ह्यात. आणि त्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि ही तर चाललेलं त्यांचाच संकल्प आहे. विठ्ठल हा संकल्प कोणाचा आहे? आधी संकल्प कोणाचा आहे? त्यांचा. आणि त्यांच्याच पादस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे. आणि या गावाला खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे बरं का या गावचं. कारण का असा महात्मा शोधत गेलं तर मिळणार बरं का. पण बाबा परमार्थ करत असताना काही बी करा पण साधू जीवनात बरं का. साधू जर नाही कळला ना एवढा मोठा गोंधळ होतो, एवढा मोठा गोंधळ होतो. पण गमत असे मला साधू संघ असून बी कळत नाही. विठ्ठल मस्तक हे पायावरी वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विष्णुमय जग. या अभंगाला
एकाला सूत्र सांगितलंय, एकाला संगती सांगितली आणि एकाचा अन्वय आहे. ज्या साधूला सूत्र संगती आणि योग कळला तो साधू विठ्ठल. माझं कीर्तन पहिलं महाराजांनी पायरीवर बसून ऐकलं बरं का. मग पहिलं मेन कापड टाकून पावसाचा दिवस महाराजांचं भागवत वरी चालू होतं महादेवाच्या आणि योग अशाच यांना आमचंही महाराज लई कीर्तन करायला. आणि खरंच आहे, ज्ञान कमी झालं की गर्व जास्त होते. खरंच होय. कीर्तन केव्हा कळते? लई दिवसाला कळते. पण आता असं झालंय महाराज, कोणी कीर्तनच करावं म्हणलंय. खिश्यातच पटके आहेत बरं का काही महाराज. आता कसं करावं? जीवनामध्ये आता त्यांचंच ऐकून मोठं झालं, आता त्यांचंच त्यांच्या पुढे सांगायचं आहे. विठ्ठल विष्णुमय जग का जग विष्णुमय. काय म्हणतात महाराज? विष्णुमय जग, जग विष्णुमय. याचा अन्वय सांग. जग विष्णुमय आहे का विष्णूच जगमय आहे? काय आहे? जगच विष्णुमय झालंय का विष्णू जगमय आहे? याची संगती लागली, इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. त्या आनंदाला पारच नाही. का नाही? की त्याची संगती लागली की नाही. संगती लागली पण सूत्र जर नाही जमलं तर काय होते? चुकले या वर्म फेरा. मला काय म्हणायचं आहे, मला तेवढ्या लांब जायचं नव्हतं. सूत्र नाही जमलं तर परेशानी होती. वर्म जर नाही कळलं, कशाचं? एका बाईला पोळ्या करायच्या आहेत, म्हणजे पोळ्या करायच्या आहेत, पण तिनं काय केलंय? पीठ जर पुरणात घातलं, पिठात पुरण घालतात का पुरणात पीठ घालतात? पोळी कशी होती? पोळी पिठात पुरण घालायचं असतं का पुरणातच पीठ घालायचं? पोळ्या केले नाहीत का म्हणाला? बोल नाही गेल्यात ते काय हेला त्याचे मालकच करू घालते. काय म्हणाव? कशात पीठ घातले? पिठामध्ये पुरण घातलं की त्याला लाटत गेली की पोळी होती.
आणि पूर्ण पीठ घातलं तर पोळी बी होईना आणि पोळा बी होईना. विठ्ठल विठ्ठल. काय सूत्र जर चुकलं तरी गोंधळ होतो, संगती चुकली तरी गोंधळ होतो, आणि अन्वय चुकला तर सगळाच गोंधळ होतो. विठ्ठल विठ्ठल. काय म्हणायचं होतं? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. जग काय आहे? विष्णुमय आहे. धर्म कुणाचा आहे? धर्म विष्णुमय आहे का जग विष्णुमय आहे? का विष्णू जगमय आहे? येणं पावशीला घाबरू नका. विठ्ठल विठ्ठल. विष्णुमय जग. जग काय आहे? जग विष्णुमय झाले का विष्णू जगमय झालेला आहे का जगच विष्णुमय झालेला आहे? याची संगती कळण्यासाठी थोडंसं खाली येतो. संगती लागण्यासाठी अलंकार आहे. अलंकार त्याला एकदानी म्हणतात, कोण बोरमाळ म्हणते, कोण नकलेस म्हणते. अलंकार सोनं झाले का सोनच अलंकार झाले? काय म्हणून? अलंकार सोनं आहे का सोनच अलंकार आहे? तसं जगच विष्णू आहे का विष्णुमयच जग आहे? याची संगती लागली की इतका समाधान. विठ्ठल जग कसं आहे? मग आता जग कोण आहे? मग जगात काय आहे? आपला दुपारीच विषय झाला अमृतानुभवामध्ये. अमृतानुभवाच्या 7व्या प्रकरणातली ओवी आहे. नाग मुद्दी कंगना स्त्रीलिंगी भेदली खोन घे ऐसे स्वर्ण घे कीजे. नाग पुल्लिंग आहे, मुद्दी स्त्रीलिंग आहे, आणि कंगन नपुंसक. नाग काय आहे? पुरुषलिंगी आहे. फार ज्ञानोबारायांचं वाङ्मय फार सुंदर आहे. मुद्दी स्त्रीलिंगी आहे आणि कंगन मात्र नपुंसक आहे. त्याचीही संगती लागण्यासाठी त्याच्या थोडे खाली यावं लागतं. त्याचं सूत्र जुळवण्यासाठी पुरुष कोण आहे? हे बाई हे स्त्रीलिंगी आहे आणि गडी पुल्लिंगी आहे.
आणि हिजडा म्हणतात त्याला. काय म्हणतात? तो कोण आहे? नपुसक लिंगी आहे. त्याला बाई म्हणता येईना, त्याला गडीही म्हणता येईना. म्हणता येते तसं ब्रह्म नपुसक आहे. विठ्ठल विठ्ठल. काय म्हणलो मी? नाग मुद्दे गंगन ज्ञानोबरायचं वांग आहे. नागही सोन्याचाच आहे, मुद्देही सोन्याचीच आहे आणि कंगनही सोन्याचाच आहे. जगही विष्णुमय आहे आणि विष्णूही जगमय आहे आणि त्याच्यावर चालणारा धर्म सुद्धा जगमय आहे. विठ्ठल. पण धर्म आला का भेद येतो. मग काय म्हणतात? कोण्या धर्माचा? हिंदू धर्माचा. काय म्हणतो? जैन धर्माचा. इथं काय तयार झालं? भेद तयार झाला. कोणी म्हणते मुसलमानाचा आहे, कोणी म्हणते पारध्याचा आहे. इथं काय तयार झाला? कोणी म्हणते मांगाचा आहे, कोणी म्हणते चांबाराचा आहे. काय झालं इथं? भ्रम नाही, द्वैत झाला. द्वैत. आणि हाच द्वैत काढण्यासाठी साधू संतांचं वाङ्मयाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. आता त्याचे अन्वय लावण्यासाठी म्हणजे 3 भाषेत कीर्तन असावं तर मजा येते त्या कीर्तन. आता बघा, गंगा स्त्रीलिंगी आहे. गंगा काय आहे? स्त्रीलिंगी आहे. आणि समुद्र काय होतं? पण समुद्र पुल्लिंगी आहे. आता गंगेत हात घातला तर काय येणी लागेल? आणि समुद्रात हात घातला म्हणजे काय दाढी लागेल? समुद्रात हात घातला म्हणजे दाढी विशी लागत नाही आणि गंगेत हात घातला म्हणजे वेणी पण लागत नाही. रावग जलमय आहे, समुद्रातही पाणीच आहे आणि गंगेतही पाणीच आहे. तसं बाबा या विश्वामध्ये हे विश्व कसं आहे तर अभंगाचं पहिलं चरण.
वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंग भेदाभेद काय सांगितलं पुढे भ्रम आता भेद आणि भ्रम आता याचीही संगती सूत्र आणि अन्वय बरं का मी 3 भाषामध्ये कीर्तन करत असतो पण माझी आज तब्येतच बरोबर नव्हती खरं तर आज वनाळे गुरुजीची सेवा होती बरं का महाराज येणार आहे की म्हणले आमचे विष्णू महाराज आज तुम्हालाच कीर्तन करा म्हणजे आणि आमच्या महाराजाला मी तयार करून उभा केला रमेश महाराजाला म्हणजे वनाळे गुरुजी जाऊ दे आपले हायती लोक विष्णू महाराज लईच म्हणले तुम्हाला काही बी करा महाराज पण तुम्हाला कीर्तन करावं लागते आता आपण चांगले कारण आपणच मिरवा बरं वाटेल महाराजाचा सोबत आहे महाराजच कीर्तन करा आता ही विचार करायची लोक आपणच करावं ना आपणच खावं पण असंच झालं आता नाही पण महाराजांनी म्हणले महाराज येणार आहेत बरं का तुम्हाला कीर्तन करा म्हणल्या आता महाराज येणार आहेत तर तुम्हालाच कीर्तन करावं लागलं म्हणजे आता करावंच लागलं माझंही परम भाग्य आहे नाही मी कुठे चुकतो हे बी कळलं पाहिजे ना तिकडं फुगीर करून जमणार आणि कुठे पटका बांधून उभा राहिला ती बी जमणार आणि हेच सुस्ताना झालाय आता सांगू का तुम्हाला आताची महाराज आमच्या देशामध्ये जसे आतंकवादी सुटल्यात की नाही कोण सुटल्यात आतंकवादी तसेच महाराज आता सुटले बरं का सूत्र कळणं संगती कळणं अन्वय कळणं अभंगाचा भावार्थ कळणं अभंग कुठं राहते की आणि महाराज कुठं राहते की 4 गप्पा मारलाय की काय महाराज वा काय किती काही मला बी कळणार गेले विठ्ठल विठ्ठल भेद ब्रह्म अमंगळ भेद कोणापाशी नाही तर साधूपाशी नाही ब्रह्म कोणापाशी नाही तर साधूपाशी कसा नाही ज्ञानोबरायांचं वाङ्मय सांगतो अमृत अनुभवाच्या 3ऱ्या प्रकरणातली ओवी आहे देखा वांज कैसी विये ज्ञानोबराय सांगतात विखोडली भाजती बिये सूर्य कैसाला हे अंधाराती माऊली सांगतात वांज कधी येते का आणि जी विती ती वांज आहे वांज येते वांज वितच नाही आणि विती ते वांज नाही भाजलेलं बी उगवते का उगवत नाही आणि उगवत आहे ते कळलं त्याचं उत्तर अर्ध असं सांगते सूर्य कैसाला हे अंधाराती त्याच्याच पुढची वही अमृतानुभवातली आहे महाराज सांगतात सूर्याशी अंधकारो माझा जास्त आवडीचा विषय आहे बरं का माऊली अमृतानुभव सूर्याशी अंधकारो कै झाला हसी गोचरो अरे तमारी हात डगरू आलाच की
सूर्याला अंधार आहे. तसा साधूला भरम आहे. सूत्र संगती तीन भाषा संग. साधूला सूर्याला काय नाही. रात्र कोणाला आहे? रात्र जीवाला आहे. रात्र कोणासाठी आहे? रात्र म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजेच भ्रम आहे. आणि ते भ्रम कुणाकडे नाही तर विष्णू वैष्णवाकडे नाही. याचं सूत्र असं आहे. आता त्याची संगती अशी लावतो की महाराज सांगतात की बाबा सूर्याला रात्र माहित आहे का? सूर्याला रात्र माहित आहे. सूर्य उगवण्याच्या आधी कोण जाते? रात्र गायब होते. सूर्य उगवण्याच्या आधी होते का सूर्य आल्यावर होते? सूर्याकडे काय नाही. सूर्याला रात्र माहित नाही. आणि सूर्य उगवत आहे त्याला बी माहित नाही. सूर्य उगवते का? सूर्य सूर्यासाठी उगवत का? सूर्य उगवतही नाही आणि सूर्य मावळत. तसं साधूला भेदही नाही आणि साधूला अज्ञानही नाही. आणि असा साधू या जगतामध्ये ब्रह्मामध्ये वावरत नाही तर त्याचा भ्रम नाही सांगतो. आणि त्याचाच नसून तर जगाला विष्णुमय बनवतो. जमते काय म्हणले महाराज? देखा वांज कैसी वे. वांज विती का? जे विती ते वांज नाही. ज्याच्याकडे भेद आहे तो वैष्णव नाही. कळलं ना? विखोडली भाजती बिये. ज्ञानोबांचं वाङ्मय फार सुंदर आहे. सूर्य कैसाला हे अंधाराती. बाबा सूर्याला रात्र माहित नाही आणि सूर्याला प्रकाशही माहित नाही. साधूला भेदही नाही वादही नाही. केवढंच नाही तर साधूकडे द्वैत नाही. बर साधू अद्वैतात सुद्धा अद्वैत स्थिती सुद्धा भेदही नाही वादही नाही. काय नाही. बर साधूला अज्ञानही नाही आणि साधूला ज्ञानही नाही. ज्ञानोबारायांचंच वाङ्मय सांगतो तुम्हाला. तिसऱ्या प्रकरणातली ओवी आहे. काय म्हणतात महाराज? म्हणू लागले बाबा साधू कसा आहे? अज्ञानाचा प्रवृत्तो नाही ज्या गावा अंतो. अरे ज्ञानाचा तरी मातो कवन जाणे. ज्या गावामध्ये मुळात काही नाही तर अज्ञान नाही. मग जिथं अज्ञान नाही तर तिथं ज्ञान कुठलं आलं? जसं सूर्याला रात्रच माहित नाही तर उगवतो कसा हे बी नाही. याला संगती सूत्रान्वय. विठ्ठल विठ्ठल. आता त्यावर चुप राहते बघा. का सापडत सापडेल का? आता टाक. मी बाहेर गेले नाही महाराज. माझं गायन कमी आहे. टाळकरी एवढे बेजार करतात की सांगूच नका.
खाली उतरलं की कीर्तन भजक होणार चुई करणार असं झालं. कट नाही कोणी नाही, आवाजच बंद. विठ्ठल विठ्ठल साधूच्या ठिकाणी साधूला ज्ञानही नाही. बर ज्ञान नाही पण साधूला अज्ञानही नाही आहे का? त्याचं संगती लागण्यासाठी तुम्हाला वही दाखवली अमृतानुभवातली. अज्ञानाचा परिवर्तो नाही जया गावा अंतो, ज्ञानाचा तरी मातू कवन जाणे. जिथं अज्ञानच नाही तर तिथं ज्ञान कुठं आलं? जिथं भेदच नाही तर तिथं अभेद कुठला आला? भेदच नाही तर अभेद कुठला आला? जिथं द्वैतच नाही तिथं अद्वैत कुठला आलो? साधूला दोन्ही अवस्था नाही. तुका मन भेद भेदा भेद गेला वाद खंडोनी. वाद खंडन झाल्यावर देवतया जवळी असे पापनासे दरुशने. त्याच्यामध्ये आधी भेद नाही, तिथं वाद नाही, भेदही गेला. गेले भेदाभेद निवारोली. भेद नाही, वाद नाही, वादही संपतो आणि भेदही संपतो आणि भेदारहित ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य होतो. मग ऐक्य झाल्यावर मग काय उरतं? आता काय उरलं? काय त्या उरले वेगळे आणि काय त्या उरले वेगळे अनेक. का बरं? वैकुंठ नायक जया कंठी. ज्याच्या कंठामध्ये रात्र आणि दिवस भगवंताचं स्मरण आहे. काय उरलंय? का बरं? असं काय झालंय?
तर बाबा पवित्र तो देह ज्याचा देह पवित्र आहे. तर देह पवित्र होण्यासाठी भगवंताचं इतकं भजन करावं लागते, इतकं भजन करावं लागते, इतकं स्मरण करावं लागतं. आणि भगवंताचं भजन करून भजन करून भजन करून भगवान प्रसन्न होतो. आणि भगवंत ज्या वेळेला प्रसन्न होतो आणि ईश्वराची कृपा होते, भजन केलं त्याचं फल काय? ईश्वर प्राप्त होतो. होतो काय प्राप्त होतो? ईश्वर. बर, भजनाने ईश्वराची कृपा होते. ईश्वर भेटत नाही, देव भेटतो. देव कृपा करतो, कृपा करतो. याचा अर्थ देव काय करतो? कृपा करतो. त्या अर्थी देव काय करतो? कृपा करतो. म्हणजे त्या कृपेने देव काय होतो असं सूत्र कळलं. कृपा करतो. कृपेला पात्र होण्यासाठी त्या भगवंताचं अहोरात्र चिंतन करावं लागतं. आणि त्या चिंतनामध्ये ईश्वर प्रसन्न होतो. आणि ईश्वर प्रसन्न झाल्यावर ईश्वर प्रसन्न होतो. म्हणजे ईश्वर प्रसन्न होतो याचा अर्थ ईश्वर कृपा करतो. बर, ईश्वर कृपा करतो याचा अर्थ ईश्वर काय करतो? काय करतो ईश्वर? ईश्वर तुकोबर आहे त्याला प्रमाण देतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय, ईश्वर कृपा करतो. ईश्वर कृपा करतो म्हणजे काय करतो? कृपा करतो काय होतो? त्या ईश्वराच्या कृपेचं फल
आणि त्या कृपेतून उतराई होण्यासाठी देव गुरु होतो. काय होतो देव? आपणची देव होय गुरु. देवच गुरु होतो. आणि पाणीच बरफ होतं. पाणी कसं होतं पहिलं? फ्रीज मध्ये ठेवण्याच्या आधी घट्ट होतं का पातळ होतं? घट्ट का झालं? फ्रीजची उपाधी घेतली. उपाधीच्या मार्फत ते काय झालंय? तसं निर्गुण असलेलं ब्रह्म, निराकार असलेलं ब्रह्म श्री गुरुची उपाधी घेतो, साधूची उपाधी घेतो आणि त्या उपाधीच्या मार्फत देव शिष्याच्या कृपेला पात्र. मग काय करतो देव? किती कृपा आहे? कृपा 4 आहेत. पहिली विश्वर कृपा आहे आणि त्याच विश्वर कृपेचं जे फल आहे, विश्वर कृपेचं फल काय तर श्रीगुरु आहे. आणि श्रीगुरु कृपेचं जे फल आहे आणि त्या श्रीगुरु कृपेच्या फलातून शास्त्र संगती कळते. बरं का? श्रीगुरु संगतीतून काय कळते? शास्त्र कळते. म्हणजे श्रीगुरूची कृपा झाल्याशिवाय शास्त्र कळत नाही. आणि कितीही शास्त्र वाचत जा, शास्त्राचा मेळच बसत नाही. विश्वभर वाचला. शास्त्र वाचत असताना संगती तरी चुकते, सूत्र तरी लागत नाही. सूत्र लागला तर अन्वय कळत नाही ना, अन्वय लागला तर संगत लागत. बडा गोंधळ होतो. ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी श्री गुरुची आतोट सेवा करावी लागते रे बाबा. सर्व काही भेटेल, श्री गुरु भेटणार नाही आणि जीवनामध्ये साधू भेटणार नाही. सगळं तुम्हाला भेटेल, पाहिजे ते भेटेल, पण साधू भेटणं सोपं नाही. कारण का? तुकोबराय म्हणतात, बहु अवघड आहे संत अवघड आहे. बर का? काय म्हणले महाराज? बहुवेळा सागर तरवेलो आस्ता जाता रवे धरवे. काय म्हणले? सूर्य मावळत्या या सूर्याला थांबवता येईल आणि आपल्या बाहुफलाने समुद्र तरता येईल. आणि सांगू का पुरावा? वीर दामोदर सावरकर कुठून आले? समुद्र स्वतःच्या बहुबलाने तेवढा समुद्र पार करून आले. ते कोण होते? सावरकर. बरोबर? सावरकर बाहुबलाने दुसऱ्याच्या राज्यातून, दुसऱ्या प्रचक्रातून आपल्या राज्यात कशाने आले? तर स्वतःच्या बाहुबलाने आले.
आणि ते होते वीर दामोदर सावरकर. म्हणून त्याला पुरावा दिला तुम्हाला की कळावं. बहुवेळा सागर तरवेल आपल्या भाग्याने, कित्येक वेळा सागर तरुण जाता येईल, पण परी त्या साधूची भेटी दुर्लभ गा. आणि तसा साधू, तसा महात्मा जीवनात येण्यासाठी ईश्वराची कृपा लागते. ही पहिली कृपा आहे. दुसरी कृपा श्री गुरुची आहे. ज्या वेळेला श्री गुरु भेटले आणि त्या श्री गुरुचं जे फल आहे, श्री गुरुच्या कृपेला शिष्याने इतकी सेवा करून कशी सेवा, ज्ञानोबा आहे त्याचा तनु मनु जीवे क्या बात है. चरणाशी लाघावी अगरवत्ता करावी दास्य सखो, तनाने मनाने आणि जीवे तनु मनु जीवे. चरणाशी लागावे आणि दास्यत्व करावे. काय करावं? असं दास्यत्व करावं की तिथं काहीही भेद राहू नये. त्याचं नाव साधू आहे. विठ्ठल. असं सेवा करावं की श्री गुरुवरे सगळं समर्पित करावं. जशी स्त्री पतीला सर्वस्व अर्पण करते. काय करते पत्नी? पतीला सर्वस्व अर्पण करते. तसा शिष्य श्री गुरुला सर्व अर्पण करावं लागते. मग कोण राहिलं? आणि अशी सेवा झाल्याच्या नंतर त्या श्री गुरु त्याच्यावर कृपा करतात आणि त्याची कृपा होते. आणि त्या कृपेचं फल त्याला शास्त्र सुद्धा वाचायची सहज शास्त्र. गोकुळीच्या लोका किती पोत्या वाचले होते गोकुळातले. झाले ब्रह्मज्ञान, केली वाचून जपे तपे. जप करायची गरज नाही, तप करायची गरज नाही, व्रत करायची गरज नाही, वैकल्य करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. काय करा तर श्री गुरुची सेवा करा. आणि त्या श्री गुरुची सेवा झाली का श्री गुरु प्रसन्न होतात. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपल्या पदी. किंवा बाबा सेवा केल्याशिवाय, आता याची संगती लागण्यासाठी तुम्हाला एक सूत्र सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. याची संगती लागण्यासाठी तुम्हाला एक सूत्र सांगतो. जिला सासू व्हायचं आहे, सासू. काय व्हायचं आहे? सासू. त्या सुनेने नंदाची सेवा करावी लागते, जावाची सेवा करावी लागते, दिराची सेवा करावी लागते. जवळ जवळ तिच्या सगळ्या नात्यातले काय करावं लागते? सेवा करावं लागते. बरोबर. नाहीतर कारभारी तुम्ही यगळं निघा, यगळं निघून माझा संसार बघा. जमलं का? तुम्हा सांगते वेगळं निघा,
वेगळं निघून माझा संसार बघा. तुझ्या का बाप्पाची पेंड आहे हा? अरे जिला सून व्हायचा आहे सून. तिनं नंदाची सेवा करावं लागतं. मला सूत्र कळावं म्हणून, संगती कळावं म्हणून सूत्र लावून. काय म्हणले? जिला सून व्हायचं आहे, जिला सासू व्हायचं आहे ना, तिनं आधी सून व्हायला पाहिजे. सासूचं मन जिंकलं पाहिजे, सासऱ्याचं मन जिंकलं पाहिजे, देराचं, भायाचं, नंदाचं, सगळ्या घरातलीच काय जिंकलं पाहिजे? मन जिंकलं पाहिजे. नंदाच्या शेंबड्या पोराचं, नंदाच्या तिचं एक डोळा गुड्डा कराय ना, तिला काय म्हणावं लागतं? आव जाव या किव चलती मुखेडाकडं जातीचा अंबाकडं. चलती कुठं? मुखेडाकडं. बघती कुणीकडं? जांबा. आणि तिला बी आव जावं म्हणावं लागतं. बाबा हे धर्म आहे. कुणाचा? स्त्रीचा धर्म आहे. मला संगती कशाची? संगती कळावी म्हणून तुम्हाला या दृष्टांताने सूत्र लावून दिले. विठ्ठल जिला सासू व्हायचं आहे तिनं आधी सून बनावं लागते. आणि अशी सेवा करावं लागते की सगळ्याच मन जिंकून घेतले पाहिजे. ती सोन आहे. पण गंमत अशी आहे, वागायला चांगले आहे, बोलायला चांगले आहे, सगळे गुण चांगले आहेत, पण तिला पोरग नाही, तिला संतती नाही. मग तिला तिच्या चांगुलपणाला काय करायचं? हा? तिच्या चांगुलपणाला सगळं चांगलं आहे हो, पण ज्याच्यासाठी केलंय तेच तिच्याकडे नाही. तसं सेवा करत 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 त्या मालकाच तिला पोरानं काय भरायचं आहे? घर भरवायचं आहे. आणि मग त्या घरची ती काय ठरते? सून ठरते. तसं सेवा करत 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 तोच जीव बोधाला प्राप्त झाला पाहिजे. विठ्ठल बोधाला प्राप्त झाला पाहिजे. याला म्हणतात श्री गुरु कृपा. आणि त्या कृपेला पात्र झाल्यावर आता तिला कोणाची गरज? जिला पोर झाले तिला कोणाची गरज आहे? हाय का? आता कुणाच्या नादात राहते ती? मालकाच्या का पोराच्या? तिला कोणाचीच गरज नाही. इतका आनंद होते तिला की बोलूच नका. काय बोबडं बोललं, काय तोत्र बोललं, हे का लढल्यावर म्हणते निज निज बाळा झोके देता हात माझा दुखला, गाणे गाता कंठ माझा सुखला, कोण्या पापीचे दिष्ट झाली ग बाई. ओ इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. आणि त्याच आनंदामध्ये रममान होती ती. तसं जो शिष्य श्री गुरुच्या सेवेमध्ये रममान झाला आणि रममान होत होत होतो बोधाला प्राप्त होतो. आणि बोधाला प्राप्त झाला की मग तो स्वतःच्याच आनंदात नाचत असतो, स्वतःच्या आनंदात
गात असतो, स्वतःच्या आनंदामध्ये उड्या मारत असतो. आणि हेच स्थिती ज्या वेळेला शिष्याच्या अंतकरणामध्ये येते त्यावेळेला श्री गुरु कृपा होते. आणि मग श्री गुरु कृपा झाल्यावर शास्त्र सहज कळते. बरं का? शास्त्र सहज कळते. शास्त्र जरी कळलं, तिसरी कृपा आहे. पहिली विश्वर कृपा आहे, दुसरी श्री गुरु कृपा आहे, तिसरी शास्त्र कृपा आहे. शास्त्र जरी कळलं पण ते शास्त्र अंतःकरणात रुजलं पाहिजे. त्याला बी अंतःकरणाची कृपा लागते. बरं का? शास्त्र कळण्यासाठी काय लागते? अंतःकरणाची कृपा लागते. मग महाराज म्हणले, पहिली ओळी काय सांगितली होती ज्ञानेश्वरीतली? तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. हे अपेक्षित आपुले सांगतील पुशिले. त्याच्या पुढे काय? जेणे अंतकरण बोधले. जेणे अंतकरण बोधले. अरे ज्या अंतकरणाला बोध होतो, अंतकरण सुद्धा प्रसन्न झालं पाहिजे. आणि अंतकरण प्रसन्न झाल्याच्या नंतर अंतकरणाला बोध होतो. आणि जिथे बोध झाला तिथे भेद नाही होतो. विठ्ठल झाला ना, संकल्पच रायना, विकल्प रायना, भेद राहेना, भ्रम नाही. विष्णुमय जग कधी होतो विष्णुमय जग? ज्याच्या अंतकरणाला बोध झाला तिथं संकल्पाची दिवाळी माऊलनं जातो. साधू बोध झाला हल विठल साधूचा ज्या वेळेला भ्रम नष्ट होतो. का भ्रम नष्ट होतो? तर अंतकरणाला बोध होतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, जे अपेक्षित आपुले. दुकानदाराकडे गेले आणि दुकानदार म्हणतो, सावकार मला हे द्या. एक बाई गेली म्हणे सोन्याच्या दुकानात. आता हे तर सूत्रला कळण्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत. बाई काय गेली सोन्याच्या दुकानला. सोन्याच्या दुकानला जाऊन आणि सावकार मला सोनं द्या. सोनं द्या. मग काय देऊ बाई तुला? सोनं द्या. बाई तुला काय पाहिजे? तर मला सोनं पाहिजे. अगं हे दुकान कशाचं आहे? दुकान कशाचं आहे? सोन्याचं आहे. मागू लागली काय? काय येड आहे का सावकार? कळते काय म्हणलं ना? जे अपेक्षित आपुले सांगतील पुशिले. अगं बाई दुकान सोन्याचं आहे. हे सर्व जे भरलंय ते सोनच आहे. आणि हे जे विश्व आहे ना, विष्णुमयच ब्रह्म ठरलेलं. त्याच संगती आहे. हे दुकान कशाचं आहे? सोन्याचं आहे. आणि मागू लागली काय? त्यानं विचारलेले
की तुला काय पाहिजे. तिनं म्हणती सोनं पाहिजे. रात्रभर गोंधळ झाला. आता विठ्ठल काय तुम्हाला काय अपेक्षित आहे. सोन्याला उपाधी आहे, ब्रह्माला जगताची उपाधी आहे. सोनं घ्यायचं आहे. मागही सांगून गेलो. नाग, मुद्दे, कंगण, त्रिलंगी, भेदली, खून इतकी. नागही सोन्याचं आहे, मुद्दीही, कंगणही, दुकानही. पण तिला म्हणायचं सोनं. पण सावकार म्हणतात तुला काय पाहिजे. मुद्दी पाहिजे का बोरमाळ पाहिजे का एकदाणी पाहिजे. नेमकं तुला काय पाहिजे. हा ते द्या म्हणल्यावर सांगतील. उशिले तो भ्रम तयार झाला होता, संकल्प तयार झाला होता. मग ज्या वेळेला तिनं मला हेच द्या म्हणल्याच्या नंतर त्याच्यातला काय संशय दूर झाला. अंतःकरण बोधले. संकल्पाच नाही. तिला काय संकल्प आहे का आता. ह्यानं विचारल्यावर तिनं सांगितलं. आणि ज्याला जे पाहिजे ते मिळाल्यावर काय उरलं तिथं आता. उरलं काय. अंतःकरण बोधले. जसं साधकाचं शिष्याचं अंतःकरणाला बोध झाला पाहिजे. मग तिथं भ्रम नाही, तिथं द्वैत नाही, तर तिथं कसल्याच प्रकारचा बाधा नाही. तर तिथं काय आहे. तिथं काय आहे. विष्णुमय. हे काय आहे. कशाचा उल्लेख केलाय. काहीच ठेवलं नाही. विष्णुमय. मयच विष्णू जग आहे. विठ्ठल विठ्ठल विष्णुमय जग. वैष्णवाचा धर्म. कोणाचा धर्म आहे. वैष्णवाचा आहे. त्या वैष्णवाला सर्वत्र काय दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे. जग दिसलं पाहिजे का विष्णू दिसलं पाहिजे. महाराज समुद्रात जर हात घातल्या तर पाणी लागल का दुसरं काही लागल. समुद्रात काय हो आणि या जगात काय. हा हे दिसतंय ते काय. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये. ब्रह्म दिसे उघडे. बोला.
एकची सोने नाना परिलेने बाळी आणि बुघडे जगामध्ये रम दिसे उघडे. कोणाला? त्या वैष्णवाला जसं एकच सोनं आहे पण दागिन्या अनेक आहेत. एकची धागा नाना परी कपडे धोतर आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. अरे बाबा, हे दिसते ते काय आहे? याच्या देव बघा. देवळात देव अमृतानुभव सांगू का? देव नाही आईशी, काय देव आहे आईशी वदवावी वाणी. अरे नाहीच आईसा मने अनुभवावा. देव आहे असं सांगावं आणि नाही असं अनुभवावं. मग आता हे काय हो? हे दिसतंय ते तुम्हाला कोणाचं दिसतंय? मांगाचं दिसतंय का सांबाराचं दिसतंय? हे लक्षण ज्या साधूच्या अंतःकरणात उतरत नाही तोपर्यंत साधू ह्या पात्रतेला उतरत नाही. विठोबार विष्णुमय जग. जग काय झालेलं आहे? विष्णुमय झालेलं आहे. जगच काय झालंय? ज्ञानोबाऱ्याचं वाङ्मय सांगू का? बीजेची झाली तरू अथवा भांगाराची अलंकारो तैसा मज एकाचा विस्तारो. ते हे जग बाबा, हे जे जग झाले की नाही, माझ्या विस्तारलेपणाचे नावे. अरे हे जगच नव्हे आगावे का? दूध मुराले स्वभावे तेचे दही. काय आहे जग? त्रिपुटी आहे. माया एक आहे, ब्रह्म एक आहे आणि जगत एक आहे. माया एक, ब्रह्म दोन, जगत. बायको एक, वर्ग एक आणि नवरा एक. म्हणजे सूत्र कळव. वर्ग कोणाचा?
जग कोणाचं आहे? जग मायेच आहे का जग ब्रह्माच आहे? मग पोरग कोणाचं आहे? बायकोच आहे का नवऱ्याच आहे? का बायको नवरा एक आणि पोरग एक? बर पोरग कोणाला झाले? बर कोणाला झाले? पोरग बायकोला झाले का मालकाला झाले? तुमच्या इकडे कोणाला होते? कोणाला झाले पोरग? पोरग मायेचही नाही आणि पोरग बापाचही नाही. तसं जगत मायेचही नाही आणि जगत ब्रह्माचही नाही. ब्रह्म माया मिश्रित जगत आहे. आता त्याचं सूत्र सांगतो. बाहेरच असलं तर काय वाटतं? दुसऱ्याचं वाटतं. आणि घरातलं असलं तर आई बी तेवढंच प्रेम करते आणि बापही. हे दोघाच्या घर्षणात तयार झालेलं आहे. घर्षणात तयार झाले का दोघाचं स्वरूपच आहे. हेचा भेद कळला पाहिजे बर का बाबा. जगत वेगळं नाही, माया वेगळी नाही. आता तुम्हाला सांगू का? माया आधी आहे का ब्रह्म आधी? कोण आधी आहे? आधी कोण झाले? ब्रह्म आधी आहे का आधी माया आहे? बर नवरा आधी आहे का बायको आधी आहे? जाऊ द्या ते जर कोण आधी खाली येऊन कोण आधी आहे? नवरा. नवरा बी म्हणताय ना, कारण पती म्हणते पती जन्मला मी झाली पतिव्रता. मी कोण आहे? आता कोण श्रेष्ठ ठरलंय? माया. आणि माया कधी झाली? याचा अंगीकार केलाय म्हणून तिला पत्नी पण आला. याचा अर्थ माया बी झालेली आहे आणि ब्रह्म सुद्धा झालेला आहे. ब्रह्म सुद्धा झालेला आहे. एरवी त्याला आकार नाही. अव्यक्त निराकार. अव्यक्त निराकार नाही जा आकार ते सुद्धा झालेलं आहे. ब्रह्म सुद्धा झालेला आहे. कसं झालेलं आहे? महाराज सांगतात नाही आधी अंती अवसान. आधी बी नाही. बायको आधी आहे का तुमच्या? तुमच्या आधी बायको आहे? माया कशी आधी म्हणे तुम्ही? तुकोबर आहे त्याला त्याचं निरसन करतात. नाही आधी, लग्नाच्या आधी बी नाही आणि मरताना सुद्धा तुमच्या सोबत मरत नाही. नाही आधी अंती अवसान वीरते. अरे सगळं दुःखाला कारण आहे बाबा. या दुःखातून निर्मुक्त होण्यासाठी साधूची संतांची गरज आहे. आणि हे वाङ्मय करण्यासाठी साधूला शरण जावं लागतं बरं का. निस्त पाया पडून साधू जमत आणि साधूच्या भोवताल हिंडू नाही. साधू कुठं पाहिजे? ज्ञानोबा सांगतात माऊलीचं वाङ्मय बघा. माझं हृदय सद्गुरु इथं पाहिजे. उगत साधू महाराज आले म्हणलं की एवढी धावपळ बोलायचं. अरे बाबा हे हृदय आपुले सौभावन्या भले
वरे वैसो पाऊले श्री गुरूंचे. श्री गुरु इथं बसावं लागतं. आणि आता ते बिल्ले लावायचे निघालेत बघा. ते कोणाची होईल, ते कोणची होईल मला दाखवायची गोष्ट आहे. लई लोक आहेत आता ते बिल्ले लावलेत खिशाला स्वामीचे. नरेंद्र स्वामी ते काय म्हणतात, मीच कृष्ण आहे, मीच ब्रह्मा आहे. आणि खरंच ब्रह्मा आहे बरं का, असते म्हणून. पण ज्या दृष्टीने म्हणायचं आहे त्या दृष्टीने म्हणलं पाहिजे. पण ज्ञानोपाराया म्हणतात, वेरवे तरे मी मूर्ख. कोण म्हणले, कोणाचं वाङ्मय आहे? ज्ञानोपाराया म्हणतात, वेरवी तरे मी मूर्ख. मी मूर्ख आहे अजूनही. जरी झालं अविवेको संत कृपा दीपको सोजळू असे. संताच्या कृपेने सोजळ होतो आणि ते श्री गुरु हृदयात पाहिजे. इकडं तिकडं ठेवून जमणार. फोटोच आहेत, फुटल्यावर कसं करा. फोटो फुटला गुरुचा कुठं टाकाव, उकंड्याशिवाय पर्याय नाही. अशी जर सेवा करत राहिली ते बाबा आमचे म्हणायचे, 96 जरी पिढ्या गेले भाऊ तुमचे तरी तुम्हाला देव खाणार नाही आणि ह्या भेदातून तुम्ही मुक्त होणार नाही. याच्यासाठी त्या भेदातून मुक्त व्हावं लागतं. मुक्त होण्यासाठी साधूची सेवा करावं लागतं. ज्ञानेश्वर माऊली जुन्ना मला समज. महाराज म्हणा.
सुख दुःख